या दशात असं पहिल्यांदा आताही झालं त्यावेळी बोलवून गेलं जातं किनारपट्टीचे जे ग्रामीण समाज आहे म्हणजे मच्छीमारी जो करतो त्या ह्या जिल्ह्यामध्ये त्याच्यात बरंचसं योगदान या ग्रामीण समाजाचं होतं आहे. पण काही ग्रामीण समाजाला ते माहिती नाही आणि इकडचा जो ग्रामीण समाज आहे ह्या ग्रामीण समाजाला वाऱ्याच्या दिशा आणि आता सागरामध्ये असणारी उड्डाण याची परिपूर्ण माहिती आहे. भूगोल शास्त्रज्ञांना माहिती नसते एवढ्या गोष्टी यांना माहिती असतात. म्हणजे हे परफेक्ट सांगू शकतात की ह्या दिवसाला पाण्याला एवढा करंट असू शकतो, पाणी कसं ओढणार आहे, एवढं टेक्निक या ठिकाणी आहे. पण ह्या गोष्टीला हा रॉक त्यावेळी पहिला पेरणोत्सव झाला त्यावेळी ह्या ज्या आपण होळी करतो ही होळी संघटना त्या ठिकाणी 40 ते 42 होड्यांचं एक संघटना रुटीनप्रमाणे लावलेलं आहे. म्हणजे एकाची होळी झाली की दिवसाला ज्या होड्या होतील तेवढ्या नंबरप्रमाणे जातील. दुसऱ्या दिवशी नंबर आला दुसऱ्या दिवशी कोणी यावं कोणी बसावं लावलेली आहे पहिल्यापासून आणि जी होळी संघटना जी आहे सेवाभावी होळी संघटना आमचा पहिला अनुभव आला. ज्यावेळी मोठा आम्ही पेरणोत्सव घ्यायला गेलो त्यावेळी आम्ही होळीचा फक्त संघटनेला येऊन भेटलेलो आणि ह्या माणसाने स्वतःहून येऊन आम्हाला आम्ही काहीतरी देणं लागतो महाराजांच्या जीवावर आम्ही काहीतरी करतो हा लोकांनी आम्हाला 25,000 आणून दिले आणि त्यावेळी जवळजवळ 3 ते 3,500 लोकांना सकाळी 7 वाजल्यापासून रात्री संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जवळजवळ 3,500 लोकांना आज 3,500 माणसांची वाहन काढली लोकांना शिवाजी महाराजांच्या कार्याची जाणीव आज सुद्धा आहे आणि परिपूर्ण आहे. जाणीव म्हणजे काय सांगा ज्या ठिकाणी थोडा समाज आहे त्याला जाणीव आहे त्याला माहिती पण नसते त्यानंतर अवस्था चालू आहे काम करतो आपण काम करतो त्यामुळे आता कुठेतरी आपण महाराजांसाठी काहीतरी केलं पाहिजे. हे लोक कशाचे जातात हे एवढ्या दिवसात ह्या मच्छीमारीच्या आहेत सगळे आता आल्यात का चालल्यात ह्या मच्छीमारी करतात. आता हे किनाऱ्यावर यायला सुरुवात होईल. हे कसं असतं पहाटे जातात गाडी टाकतात आणि एक 4-5 तासांनी ती गाडी उडली जाते. हे कसं आहे इकडनं असं 5 किलोमीटर 3 किलोमीटर 4 किलोमीटर असं ठरवलेलं असतं. तसं समुद्रातलं अंतर वाव म्हणून 5 वाव 8 वाव अशा म्हणजे तर ह्या ठिकाणी जे लहान मोठी आहेत त्या 8 वावापर्यंत बाहेर जाऊ शकतात. त्याच्या बाहेर मोठे टॉलर्स असतात ते जाऊ शकतात. हे सगळं कसं असतं हे म्हणजे किलोमीटरच्या हिशोबाने असतं नॉट माइल्स कसं असते जे समुद्राची भाषा असते त्याप्रमाणे जुनी भाषा जी आहे ती त्याच टाईपची मेन म्हणजे ही मॅन्युअली आहे आणि हे पारंपरिक आहे ना सगळं जे करता येते त्याप्रमाणे. तुम्ही ना सिंधुदुर्ग किल्ल्याचा कधी पण फोटो मारायला जा व्यवस्थित तरी येतो पूर्ण ना कधी शॅडो तरी येणार आपण बघा पूर्ण ही या ठिकाणी तशी 10 जणांची देखभाल करण्यासाठी होती पूर्ण हा या ठिकाणी आता महापुरुषाचं हे आणि असं देव फक्त वर्षातून एकदाच या ठिकाणी कार्यक्रम केला जातो. स्थानिक मच्छीमार पण अशी प्रथा आहे की ज्यावेळी मच्छीमारी नारळी पौर्णिमेला सुरुवात होते ज्यावेळी आपला मच्छीमार समुद्रात ज्यावेळी बोट करतो त्यावेळी त्या ठिकाणी नारळ दिला जातो. शिवराजेश्वर मंदिरात नारळ दिला जातो. नंतर तो फिशिंगला जातो. ज्यावेळी
सुनामी आली ना, पद्मगडावर आपल्याला चालत जाता येतो. आणि सुनामी आली ना, त्यावेळी दोन समुद्रांच्या मध्ये असं वेळ वाळू ती त्यावेळी गेली सर. आणि त्या ठिकाणी जवळजवळ 1 ते 1.5 पुरुष पाणी त्या ठिकाणी आता ते परत भराव पडून पडून थोडं 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 माती पडायला लागली. एवढ्या भागामध्ये परत रॉक पेक्षा मध्ये 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 हा सगळा ह्या ठिकाणी ना, जर माहितगार नसेल, कोणी होडी घेतली आणि आला तर त्याला जमणार आहे ना. आता ह्याचं पण हे आहे ना, आता हे बघा, हे तुम्ही असं डायरेक्ट जाऊ शकत नाही, इकडे सगळे रॉक आहे. आता हे पण काढत असताना ना, 2 रॉकच्या मधून जी चिंचोळी जागा आहे तिकडूनच ती होडी बरोबर बाहेर काढतात. आणि जर त्याचा बॅलन्स म्हणजे त्याला समजलं नाही तर कुठे ना कुठे खडकावर राहतो. ह्या ठिकाणी प्रवेशद्वार कुठे कुठेच नाही. तुम्हाला ह्या किल्ल्याचं प्रवेशद्वार कुठूनही बघितलं तरी तुम्हाला प्रवेशद्वार दिसणार नाही. आम्ही आता हे साफसफाई करायला सुरुवात करतो. पण एकच माणूस आहे, पुरातन खात्याचा एकच माणूस आहे. त्याला दिलेले 10-15 माणसं आहेत. कधी काम केलं तरी ते होऊ शकत नाही. आणि ही झाडी आहे ना, ही तशी ते त्यांच्या टेक्निकनेच सोडतात. त्याला लिक्विड तुम्हाला वापरायला देत नाही. का हो का देत नाही? असं नाही, लिक्विड तुम्ही वापरलात तर दगडांना कुठेतरी हे होऊ शकते, केमिकलचा जाऊ शकते, होऊ शकतात. सावकाश